आपण पाहता आवाज वंचित बहुजनांचा. बातमी आहे मुदखेड तालुक्यातून. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मेंढका येथे समता सैनिक दलाचा कार्यक्रम संपन्न. मुदखेड प्रतिनिधी प्रकाश गवारे. 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या भीमा कोरेगाव ऐतिहासिक लढ्याच्या शौर्य दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल मुदखेड तालुका यांच्या वतीने सम्राट अशोका बुद्ध विहार, भीमनगर, मेंढका येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथमतः पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यानंतर विजयी स्तंभाला पुष्पहार अर्पण करण्यात आला व समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. त्यानंतर या कार्यक्रमात भीमा कोरेगावच्या लढाईतील महापराक्रमी 500 शूरवीरांना व त्यांच्या शौर्याला त्रिवार वंदन करण्यात आले. यावेळी विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमात समता सैनिक दलाचे प्रशिक्षण सत्र पार पडले. या प्रशिक्षणासाठी सुनील चौदंते व देवराव चौदंते, माजी सैनिक, यांनी सैनिकांना शिस्त, परेड व संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा मुदखेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मेंढका येथील उपासक, उपासिका व लहान बालक, बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. शौर्य दिवस चिरायू होवो अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलास 20 मार्च 2027 रोजी 100 वर्ष पूर्ण होत असून त्या अनुषंगाने गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक या संकल्पनेनुसार राज्यभर सैनिक घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरे व साप्ताहिक परेडचे आयोजन केले जात आहे. यावेळी उपस्थितांनी सामाजिक समानता, न्याय व अत्याचारित घटकांच्या संरक्षणासाठी समता सैनिक दलाचे कार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. भंतेजी गगन बौद्धी यांनी त्रिसरणासह पंचशील देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आहे. संविधान के सम्मान में समता सैनिक दल मैदान में. असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.